नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघा, आपली टोमॅटोची लाईन पडलेली, ह्या काही लाईनला पिकणं झालीत लवकर आणि ह्याच्यामध्ये माल कमी निघाला. ह्याचं कारण तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हाईप करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मंडळी, आता हे आपलं टोमॅटोचं पीक आहे आणि ह्या टोमॅटोमध्ये इकडली जी बाजू आहे म्हणजे दिवस इकडल्या साईडनं इकडे जास्त ऊन पडतं आहे, म्हणून ही साईड जास्त बघू शकता. ही माल जास्त इकडला हार्वेस्ट झाला आहे आणि पिकला आहे पण. म्हणजे ही लाईन आहे तुम्हाला दिसते, तर ह्या लाईनला इकडल्या साईडनं ऊन पडतं आहे, त्याच्यामुळे इकडल्या साईडनं जास्त माल पिकतो आहे. आणि ही इकडली जी साईड आहे इकडून सावली जास्त राहते, इकडून जास्त ऊन पडतं आहे म्हणून इकडून पिकतं आहे आणि इकडून सावली राहते, त्याच्यामुळं इकडून माल पिकत नाही. म्हणजे एक पण टोमॅटो इकडून तुटत नाही. तर ह्या पण काकडीचं इकडल्या साईडनं जिकडून ऊन पडतं आहे तिकडून माल जास्त पिकतो आहे. तर प्रत्येक काकडीच बघू शकताय. आता ही इकडून पिकली का नाही, तर इकडली पण काकडी बघू शकताय, तिकडल्याच बाजूनं हे टोमॅटो पिकलेले आहेत बघू शकताय. गाबळी झालेली दिसते तुम्हाला. नाही, सांगण्याचा मुद्दा एवढाच की प्रत्येक पीक असू द्या, कोणचं पण पीक असू द्या, जिकडून ऊन जास्त पडतं तिकडल्या साईडनं पीक चांगलं येतं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण पेरसुद्धा करा, जर सरीवर पेरलं तर जिकडून जास्त ऊन पडतं आहे तिकडलीच काकरी पहिल्यांदा उगवती आणि जिकडून सावली पडते तिकडून काकरी कुठंतरी उगवते, म्हणजे पातळ होते. तर सांगण्याचा मुद्दा एवढाच की पेरलं तर सपाट पेरा सगळं, म्हणजे व्यवस्थित उगवून निघन. तर सरीमुळं काय होतं, एक साईड सावली पडल्यामुळं एक साईड उगवत नाही आणि एक साईड फुल उगवते, तर त्याच्यामुळं आपलं नुकसान होतं. त्याच्यामुळं सपाट जर पेरलं तर योग्य प्रमाणामध्ये उगवण क्षमता चांगली होती त्याची. ऊन पडल्यामुळं सपाट ऊन पडतं जास्त सगळ्या शेतामध्ये, त्याच्यामुळं पेरसुद्धा चांगली होती. तर सांगण्याचा मुद्दा एवढा की ऊन जर सगळ्या आपल्या टोमॅटोवर राहिलं तर सगळी काकरी पिकली असती. गारव्यामुळं एक साईड पिकायला लागली आणि एक साईड पिकाना झाली. सांगण्याचा मुद्दा एवढाच की कोणतं पण पीक असू द्या, तर ह्या टोमॅटोच्या ह्याच्यातून कळालं आपल्याला की कोणतं पण पीक असू द्या, सपाट जर पेरलं, समजा आपण पेर जी करता कच्ची बाजरी असू, घेवडा असू, काय पण असू, सरीला पेरलं तर एक साईड उगवत नाही, एक साईड उगवती हिवाळ्याच्या दिवसामध्ये. बाकी व्यतिरिक्त मग उन्हाळा आणि पावसाळा हे उगवत आहे, फक्त हिवाळ्यामध्ये एक साईड उगवत नाही. तर मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा एवढा की आपले टोमॅटो कमी निघायला लागलेत ह्या गारव्यामुळं आणि एक साईड सावली पडल्यामुळं आणि खूप गारवा आहे त्याच्यामुळं कमी पिकायला लागलेत. तर एवढ्या ह्याच्यामध्ये 2000 प्लॅन्टेशन आहे आपलं आणि ह्याच्यामधून आतापर्यंत आपल्याला पहिल्यांदा 4 निघले, नंतर 6 निघले, नंतर 12 निघले. आता उद्याच्याला तोडायचं आहे, तर उद्याच्याला तुम्हाला सांगतो अजून की किती निघणार आहेत ती. तर उद्याच्याला अजून व्हिडिओ येणार आहे कंप्लीट 2 वाजता रेडी राहा व्हिडिओ बघण्यासाठी. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. उद्याच्याला किती निघलेत ते तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.